दमदार आयोजन राहिलं आणि नियोजन देखील चांगलं पाहायला मिळालंय आणि आजचा दिवस देखील आज तेवढ्याच जल्लोषात पार पडू दे हीच आज गणरायाच्या चरणी आपण प्रांजल प्रार्थना करतोय। राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा, दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांना देखील आपण कोटी कोटी वंदन करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं। दोन्ही टीम्स 12वे खेळाडू पाठवा, ओवळे आणि कुंडेवाल टीम आपले राखीव खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून घ्या। आपण प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच आहे, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर तुम्हाला चमचमती ट्रॉफी पाहायला मिळेल। त्याचबरोबर कूलर, अगदी गरमीचे दिवस आता सुरू झालेत आणि थंडगार हवा, कूलर देखील तुम्हाला बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, फिल्डर साठी मिळणार आहे। जो सर्वोत्कृष्ट चांगला खेळ करेल मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्सची दमदार सायकल या स्पर्धेचं सर्वाधिक मोठं पारितोषिक आणि प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम तब्बल 50,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 25,000 आणि एक ट्रॉफी देखील आणि तृतीय क्रमांक 12,500। मारूफ नाटेकर, मारूफ जोगिलकर यांना विनंती असेल आपण मंचावरती या। श्याम पाटील यांना विनंती असेल आपण मंचावरती या। या मॅच साठी ऑफिशियल अंपायर्स मारूफ असतील आणि त्याच दरम्यान शैलेशजी चव्हाण सर हे दोन ऑफिशियल अंपायर्स खेळपट्टीवरती कार्यरत तुम्हाला काम करताना पाहायला मिळणार आहेत। चला बॉलिंग ट्रॅक वरती सांघिक पहिले षटक घेऊन रोहन मुंगाजी हा गोलंदाज झालाय पहिलं षटक घेऊन आणि बॅट्समन तुम्ही पाहताय संतोष कातकरी आणि त्याच्या सोबतीला शेखर वास्कर। शेखरचा संघ आणि आज शेखर कडून फार मोठी अपेक्षा, तर दुसरीकडे रोहन मुंगाजीचा संघ नेहमी दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात सातत्याने खेळलेत, परंतु आज स्पर्धा अँटी ग्रुपचं हे भन्नाट आयोजन 3 दिवस सातत्याने तुम्ही पाहताय आणि आज आयोजकांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद राहील, कारण जे कार्य तुम्ही हाती घेतलं होतं ते आज पार पडणार आहे। जी स्वप्न मनाशी बाळगली होती ती स्वप्न आज सत्यामध्ये उतरलीत आणि ही स्पर्धा पार पडत असताना गेम इज ऑन। रोहन मुंगाजी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय पहिला बॉल घेऊन, समोर बॅट्समन संतोष कातकरी। लेट्स प्ले, डावाला करूया सुरुवात। पहिला बॉल, पहिलाच बॉल, त्याच्यावरती आक्रमण, आजची दमदार सुरुवात श्री गणेश केलाय षटकारानं। पहिल्याच बॉल वरती मोठा फटका आलाय। सकाळच्या 11:05 आणि पहिला बॉल पडला 11:05 पहिल्या बॉल वरती षटकार, धमाकेदार सुरुवात, जणू काही घरातूनच सेट होऊन आलाय की काय बॅट्समन। पॉझिटिव्ह क्रिकेट, सकारात्मकता जाणवली। नेहमी सकारात्मक विचार करायला शिका, कारण की ना यशस्वी लोकांच्या आयुष्यामध्ये 2 गोष्टींना फार महत्व आहे, एक म्हणजे त्यांच्या आयुष्यातील वेळ आणि दुसरा म्हणजे मेहनत। मेहनत जर तुम्ही कराल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाहीये। जिद्द, चिकाटी, परिश्रम हे तुमच्या अंगी असायला हवे आणि त्याचं उत्तम उदाहरण संतोष कातकरी। पहिल्या बॉल वरती षटकार, हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, झेलची संधी, मागील बॉल वरती षटकार आला, त्याच्यानंतर कॅच ड्रॉप, महत्वाची झेल सोडले। काल देखील बऱ्याचशा चुका खेळाडूंकडून पाहायला मिळाला। फिल्डिंगचा स्किल या क्रीडांगणामध्ये जो हवाय तो अपेक्षित राहिला नाहीये। 2 दिवस आम्ही पाहतोय बऱ्याचशा कॅचेस ड्रॉप होताना। 2 बॉलचा खेळ संपला, आतापर्यंत 7 धावा रोहन मुंगाजीने खर्च केल्यात, वापसी करून दिली होती। विकेट्स देखील त्याने चान्स निर्माण केला, तो झेल ड्रॉप झाला आणि त्याचे परिणाम धाव फलकावरती 7 धावा। पुढचा बॉल रोहनचा, शेखर साठी स्विच हिट, चांगला स्ट्रोक, जागा बनवली आणि त्याच्यानंतर क्लासिकल फटका, 4 रन।
दोन जवळची गावं एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी उतरतात ना, तेव्हा त्या मॅच मध्ये देखील एंटरटेनमेंट राहतं प्रेक्षकांचं, कारण एकमेकांच्या रणनीत्या ठाऊक असतात. आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. शेखर वास्करच्या बॅट मधून हा दमदार चौकार. 11 धावा, 3 बॉलचा खेळ संपला. चांगला बॉल, थोडीशी अपील झाली, पंच इंटरेस्टिंग नाहीयेत आणि इथून 2 धावा घेण्याची संधी, थोडीशी मिसफिल्डिंग, याचा फायदा मिळेल कुंडेवाळ टीमला. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या बिनबाद 13 वरती. जी स्टार्ट हवी होती कॅप्टनला कुंडेवाळ टीम, ती स्टार्ट इथून मिळवून देत असताना 1 षटकार 1 चौकार सिंगल, दुहेरी धावसंख्या, कुठल्याही प्रकारचा बॉल डॉट अद्याप खेळले नाहीयेत. हा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न रोहन मुंगाजीवरती. रोहन देखील त्या चांगल्या क्षमतेचा गोलंदाज आहे, त्याला देखील ठाऊक आहे वापसी कशी केली जाते. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनला फिल्डर उभा, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये, 1 सिंगल. आणि आतापर्यंत 5 बॉल मध्ये 14 धावा बनल्यात. काल शेवटची मॅच तुम्ही पाहिली असेल, या क्रीडांगणामध्ये कमालीचा सामना राहिला. हनुमान कामोठे संघ धावसंख्येचा अगदी बचाव त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि सुपर 3 मध्ये कालच्या दिवसामध्ये थोड्याशा धावा कमी राहिल्या या क्रीडांगणामध्ये. पहिल्या दिवशी आम्ही 65 67 हे टार्गेट पाहिलं आणि कालच्या दिवसामध्ये 50च्या पुढे गेल्यानंतर देखील एक टार्गेट सेट मानलं जात होतं. आणि आज देखील एक चांगल्या धावसंख्येची अपेक्षा कुंडेवाळ टीमच्या समर्थकांना. पुढे आले, स्टेप आउट केला, त्याच्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, जज करतील. पहिला धक्का लागलाय टीम कुंडेवाळ टीमला. नवीन गोलंदाज येत आहेत विशाल, ते संयम येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. आणि बॅट्समॅन आलेत विशाल, नवीन खेळाडू. पहिल्या ओव्हर मध्ये धाव संख्या आल्या 14 आणि त्यामध्ये शेवटच्या बॉलवरती विकेट्स देखील. संयम पाटीलला आपण पाहताय ओव्हर द विकेट्स न. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केल्या, लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न, हलक्या त्यानं सॉफ्ट हँड न फटका खेळल्या. रन्स मिळेल फक्त आणि फक्त 1च धाव. 15 धावा धाव फलकावरती. रोज एक नवीन सकाळ उगवत असते आणि ती नवीन सकाळ आपल्याला हेच सांगते की आज स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करशील. आज दोन्ही संघ नवीन स्वप्न घेऊन उतरलेत की काही झालं तरी अँटिक ग्रुपची स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे आणि या स्पर्धेमध्ये आमच्या नावाची चर्चा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला उत्तम खेळ खेळायचा आहे आणि यासाठी चांगली गोलंदाजी देखील करतायत. आखो टप्प्याचा बॉल, हा बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडूची झाले सांगता. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते कुंडेवाळ टीम आणि त्यांच्या समोर ओवळे संघ. पनवेल तालुक्यातील क्रिकेट मधील 2 अशी गावं ज्या गावांची हुकूमत नेहमी क्रिकेटनं पाहिले. दोन्ही प्रचंड फॉर्म मध्ये असणारे हे संघ आपण पाहताय. आडव्या बॅटने खेळलाय, मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केलाय. चेस थोडीशी मोठी राहिली परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूया, वेगाने पोहोचला आणि तेवढाच चांगला रिले थ्रो देखील मैदानाच्या आतमध्ये. 1 सिंगल. संत गतीनं आता वाटचाल, सुरुवात दमदार झाली, त्याच्यानंतर हलकी हलकी पावलं धाव फलकावरती तुम्हाला जोडताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी. 3 बॉलचा खेळ संपलाय, 2च धावा संयम पाटीलनं खर्च केल्यात. चांगला वेग आहे, चांगला रिदम, खांद्याचा पूर्णपणे वापर करतोय संयम बॉलिंग करत असताना. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा, तेवढा चांगला थ्रो देखील. रन्स, 1 धाव, बॅकअप
मिळेल आणि एका धावेवरती समाधान राहतील दोन्ही खेळाडू. संयम पाटीलचा जर रिदम तुम्ही पाहिला तो मंद गतीनं धावत येतो, असं वाटणार नाही की तुम्हाला त्याच्याकडे वेग आहे. पण जेव्हा तो स्टंपच्या जवळ पोहोचतो ना तेव्हा तो खांद्याचा पूर्णपणे वापर करत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना गतीनं बीट करण्याची ताकद ठेवत असतो आणि ती गती आतापर्यंत जाणवली गोलंदाजामध्ये. यावेळी बॉलला अगदी सोडून दिला, रफ्तार से गिरफ्तार. आणखीन एक डॉट बॉल. अंडर प्रेशर दबाव वाढवला. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 14 बनल्या, परंतु त्याच्यानंतर वापसी करत असताना ओवळे टीम चांगलं कमबॅक. मोठे फटके आले नाहीयेत या षटकामध्ये आणि त्याच कारणास्तव धाव फलकावरती धावा आता कमी आहेत, फक्त 17. आडव्या बॅटने खेळलाय. फाईन लेग मध्ये आउटफील्ड देखील तेवढीच फास्ट, फिल्डर देखील तेवढ्याच वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. चांगली फिल्डिंग. 2 धावा पूर्ण झाल्या, तिसरी धावेचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 3 धावा देखील इथून पूर्ण होतील आणि अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 1 बाद 20 धावा. अगदी देशाचा अभिमान आहे. आपल्या मुलांना तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी फिरायला घेऊन जरूर जा, परंतु आपल्या बापजात्यांनी ज्या गड किल्ल्यांवर आपलं गरम रक्त सांडले ना त्या गड किल्ल्यांवर न्यायला विसरू नका. तिथे नेऊन त्यांना आपला इतिहास शिकवा आणि इतिहासाची जाणीव करून द्या, कारण आजच्या काळामध्ये इतिहासावरती देखील प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत आणि त्याच कारणास्तव हा संदेश आम्ही तुम्हाला देऊ. आयुष्यामध्ये आल्यानंतर पंढरीचा विठोबा, जेजुरीचा खंडोबा आणि रायगडावरती जाण्याचं हे पवित्र स्थान तुम्ही विसरू नका. काल देखील आपण हा विषय छेडला. चला मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन करूया. 2 ओव्हर मध्ये 20 बनल्यात, प्रति ओव्हर 10 झाल्यात. रोहन मुंगाजी पुन्हा एकदा आल्या, ज्यानं पहिल्या ओव्हर मध्ये 14 दिल्या होत्या. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सन्मान देण्याचा प्रयत्न राहिला. बॅटकट 1 धाव, 21 रन्स, 21 धावा. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती विकेट्स आली, त्याच्यानंतर 7 बॉल झालेत, विकेट्स आली नाहीये. हा देखील थोडासा दबाव, पण तो धावा देखील तेवढ्या मोठ्या प्रमाणात बनल्या नाहीयेत. ही देखील एक प्लस पॉइंट राहील टीम ओवळे संघासाठी, कारण जर मोठे फटके आले तर एक मोठा उच्चांक राहील धावसंख्येचा. चांगली गोलंदाजी रोहन मुंगाचं देखील कौतुक करूया. तो पहिल्या ओव्हर मध्ये त्याने 14 दिल्या, त्याच्यानंतर आलेला गोलंदाज आपण संयमला पाहिलं, 6 धावा दिला, पण तो तरी देखील रोहन येत आहेत दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये. विश्वास टीमने त्यांच्यावरती टाकलाय आणि त्या विश्वासावरती आपल्याला पूर्णपणे उतरायचंय आणि हे सांगत असताना आणखीन एक डॉट बॉल. रन साठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. 21 रन्स, 21 धावा. सुरुवात तुम्ही कशी केली ना याहीपेक्षा मी तर म्हणेल तुम्ही शेवट कसा केला, ह्या गोष्टी तेवढ्याच गरजेच्या आहेत क्रिकेटमध्ये. 21 रन्स राऊंड द विकेट्स ना. आडव्या बॅटने खेळलाय, आता गॅप मिळाले, बॉल आलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. कॉम बॉक्सला सलामी देणारा हा चौकार. आपल्या अडचणींवरती मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच असायला हवं, कारण इतरांकडे असतात ते सल्ले. सुरुवातीला काही बॉल डॉट जरूर खेळलाय शेखर, पण तो त्याच्यानंतर त्याच्या बॅट मधून आला एक दमदार चौकार आणि अशा फटक्यांची गरज आहे. टीमचा महत्वाचा खेळाडू, टीमचा ट्रम्प कार्ड आणि त्याला डावाला सावरायचं. धाव संख्या चांगल्या स्थितीमध्ये आली तर मॅच मध्ये मजा येईल. नेक्स्ट बॉल खोलात टाकलाय, मागील बॉल वरती चौकार आला, त्याचं उत्तर या बॉल न दिलं. आज देखील जरा किस्म कितना है दम. एक सिंगल लेग बाईटचा इशारा पंचांचा. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार. रोहन मुंगाजीचा पुढचा बॉल. फटका चांगला आहे, कलात्मकता. क्षेत्ररक्षक पोहोचलाय, थोडीशी मिसफील्ड, त्याचा फायदा मिळेल. पण छोटी छोटी चूक किती कारणीभूत ठरते. अगदी थोडासा बॉल निसटला हातातून आणि त्याचा लगेच फायदा उचलला बॅट्समननं.
तुमचं लक्ष खेळाडूंकडे असणं गरजेचं असतं. कॉन्सन्ट्रेशन मॅच मध्ये एकाग्रता ही महत्वाची आहे. जरूर मॅच मध्ये प्रेशर असतो, क्रिकेटमध्ये दबाव असतो, परंतु माइंडसेट तुमचा डोक्याचा वापर करणं क्रिकेटची ही डेफिनेशन राहिले. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून बॉल थोडासा टर्न झाला आणि त्याच्यानंतर मिड विकेटला चांगली फिल्डिंग. रन्स पुन्हा एकदा एकच धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती एक खेळाडू बाद आणि संघाची धावसंख्या 29 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांमध्ये 29 धावा. चौथ्या षटकामध्ये साजन मुंगाजी हा गोलंदाज. चला 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक दिला जातो. 12वे खेळाडू आपण अलर्ट राहा. प्रत्येक 3 ओव्हर नंतर पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये. 29 बनल्यात. 12 बॉलचा फक्त खेळ राहिला. कमीत कमी 12 बॉल मध्ये 25-28 तरी यायलाच हव्यात. कुंडेवाल टीम बलाढ्य ओवळे टीम आणि त्यांच्या समोर 55-60 धावा एक चॅलेंज राहील. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आता शेखर वास्करला आपले हात खोळावे लागतील. विशाल देखील चांगला बॅट्समन आहे. चला इथून आणखीन एक सिंगल. एका धावेने संघाचा धाव फलक 30 वरती. चला आयोजक पुढील टीम्सला देखील अलर्ट करा. फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळला. फटका. बॉल जाईल 1 बाउन्स इनटू द 4 रन्स. बॉल मध्ये साजन मुंगाजीनं पास दिल्यात. बॅट्समनला प्रत्युत्तर करावे लागतील कारण एकच विकेट गेले. अद्याप तुमच्या खेळाडू कक्षामध्ये 9 खेळाडू बॅलन्स आहेत, त्यामुळे तुम्ही चान्स घेऊ शकता. फक्त 9 बॉलचा खेळ राहिला. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड ड्राईव्ह केला. फटका बराच वेळ हवेमध्ये राहिला आणि त्याच्यानंतर बॉल न ओलांडले सीमा रेषा. बॅक टू बॅक 4 रन.
2 बॉल मध्ये 2 चौकार आलेत आणि त्याच कारणास्तव धाव फलकावरती 38 धावा. 38 धावा. 2 बॉलचा उर्वरित खेळ. ओव्हर द विकेट्स ना लॉफ केल्या बॉलला फटका हवेमध्ये. जेलची संधी आहे. फिल्डर आले डाऊन दी बॉल. टिपला जेल आणि खेळाडू होतील बाद. न्यू बॅट्समन समाधान कातकरी अगदी थोडासा उशिरानं मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 विकेट्स पडल्या. नेहमी खेळाडू सलामीला येत असतो, परंतु आज चौथ्या क्रमांकावरती. टीमची अवस्था थोडीशी नाजूक आहे. 38 धावा. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 4. फक्त 7 बॉलचा पहिल्या सत्रातील खेळ बाकी राहिला. आल्या आल्या समाधान कातकरीनं हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. मिस टायमिंग आहे. उंची जास्त, लांबे पडले कमी. बॅक टू बॅक विकेट साजन मुंगाजीला मिळतात. चार ओव्हर मध्ये 38 धावा. लास्ट ओव्हर. चला शेवटचे 6 बॉल. आता बॅट्समनला आक्रमण करावं लागेल. गोलंदाजांवरती प्रतिहल्ले करणं गरजेचे आहे. 38 धावा लागल्यात. शेवटचे 6 बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती अनिश मात्रे हा गोलंदाज. आणखीन एक यंगस्टर. बरेचसे तुम्हाला युवा खेळाडू ओवले टीम कडून देखील पाहायला मिळतात, ज्यांच्याकडे अनुभव कमी आहे, परंतु क्रिकेटचं टॅलेंट तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगले खेळ खेळू शकता. इथून एक धाव. 39 धावा. सिंगल डबल न तेवढा फरक पडणार नाही ओवले टीमला. त्यांना देखील ठाऊक आहे, जर 50च्या खाली धावसंख्या राहिली तर धावसंख्येचा पाठलाग 5 ओव्हर मध्ये सहजरित्या होईल. जर 60-65 बनल्या असत्या तर अडचणी आल्या असत्या टीम समोर. तो चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजांचं कौतुक करूया आपण. 39 धावा. आडव्या बॅटनं फिरून खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. 2 ते 3 धावा कमीत कमी वाचवल्या त्या खेळाडूंना. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मागच्या दिशेने जेव्हा बॉल निघून जात असतो तेव्हा वेग देखील तेवढाच असतो आणि मागचे खेळाडू अलर्ट असतात. जेव्हा तुम्ही सतर्क राहतात तर तुमच्याकडून फिल्डिंगची अशी फिल्डिंग तुम्ही करू शकता. आणि काल देखील मागच्या दिशेने बऱ्याचशा खराब फिल्डिंग घडल्या. बॉलला लिव्ह केलाय, सोडून देण्याचा प्रयत्न. चला बॉल चेक केला जाईल.
चला स्क्रीनवरती बॉल दिसत नाहीये त्या कारणास्तव ऑनफिल्ड डिसिजन हा तुम्हाला मान्य करावा लागेल. पंचांचा निर्णय आलाय, इट्स नो बॉल. चला नो बॉल दिलाय पंचांनी दिलेल्या निर्णयाचा तुम्हाला सन्मान करावा लागेल. थोडासा वेळ जरूर लागला परंतु स्क्रीनवरती काही दिसलं नाहीये त्या कारणास्तव ऑनफिल्ड डिसिजन. एक्केचाळीस धावा. फ्रीडचा हा बॉल. फिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र पंचांचा इशारा आपण पाहूया. इट्स अ वाईट बॉल. वाईट +1 रन. मागील काही बॉल एक्स्ट्राच्या रन्स या कुंडेवाल टीमला मिळत आहेत. 41 होते आणि या 2 धावा 43 रन्स आतापर्यंत बनल्यात. शेवटचं ओव्हर आहे. शेवटच्या षटकामध्ये अनिश मात्र गोलंदाज नियंत्रित टप्पा हवाय अनिश इथून, कारण ज्या गोलंदाजांनी मागील 4 ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, एक्स्ट्रा बॉल पाहायला मिळाले नव्हते. त्याच्यानंतर प्रीतचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण, बॉलला दडलाय वाडिश लॉंग ऑनच्या वरून सीमा पार षटकार. थोडीशी हलकीशी छोटी आहे, व्ही शेप मध्येच जास्त षटकार आज 3 दिवसामध्ये पाहायला मिळालेत आणि वारंवार त्याच रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फिल्डिंग चांगली झाली. 2 धावा घेण्याची संधी आहे आणि इथून 2 धावा वेगाने पूर्ण करत असताना 2 धाव्यांना संघाची धावसंख्या 51 धावा. ज्या धावसंख्येची आपण चर्चा केली त्या धावा काही मागील 2 ते 3 बॉल मध्ये जमा झाल्यात. एक्स्ट्राच्या 3 रन्स आणि त्याच्यानंतर षटकार. 11 धावा आतापर्यंत 2 बॉल मध्ये खर्च केल्यात गोलंदाज अनिशनं. आडव्या बॅटने खेळलाय पुन्हा एकदा. चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 धाव पूर्ण. थ्रो थोडासा खराब राहिला आणि त्या कारणास्तव लगेच 2 धावा देखील पूर्ण होत असताना 53 रन्स 53 धावा. 29 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल, या इनिंग मधील शेवटचा चेंडू 53 बनल्यात. षटकार आला तर 59 म्हणजे 60चं आव्हान मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तो मोठा फटका शेवट गोड करतील का बॅट्समन. 53 बनल्यात या इनिंग मधील शेवटचा चेंडू. शेवटच्या बॉल वरती हवाई हल्ला, ज्या फटक्याची आपण चर्चा केली तो फटका पाहायला मिळाला. षटकार. आणि 60 धाव संख्येचं आव्हान येणाऱ्या 30 बॉल मध्ये. 30 चेंडू आणि 60 धावा. प्रति ओव्हर आता 12 काढाव्या लागतील आणि या मॅच मध्ये कशा पद्धतीचा सामना रंगेल हे ऐकण्यासाठी जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आपण करतोय बदलाव. मायक्रोफोन वरती जॉईंट होतील आमचे अमित जी मात्रे सर, मॅन फ्रॉम जोई.
हॉलो धन्यवाद संयम गरत इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना। सभी को उन्होंने मंत्रमुग्ध किया। पहली इनिंग तेज गति के साथ चली और निर्धारित 5 ओवर में टोटल रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं 60 59 और जीतने के लिए 60। तो 60 का पीछा करने में इस बार देखा जाए तो कुंडा यहाँ ओले टीम की कैसी होगी बल्लेबाजी, कुंडेवाल टीम कैसे करेगी गेंदबाजी, वक्त बताएगा। एंटी ग्रुप इनके माध्यम से किया हुआ श्री काल भैरव ट्रॉफी 2024 टूर्नामेंट का आज अंतिम दिन याचसाठी केला होता टास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा। 60 का पीछा करना है। एप्पल का ये मोबाइल तुम्हारा है। हमारे आयोजक शुभम केणी, जय बोपी, बाळा पाटील, दिवेश मुंडकर, अजय गोंधळी। नहीं नहीं नहीं, दोस्ती काफी उधारी से माफी। हम जा जाते पहले आयोजक करता को करते, तुम्हारा हमारा नाता बाद में, पहला पेमेंट इज इम्पोर्टेंट। चलो सफेद कपड़ा फील्डिंग लगाओ। ये कौन है? अरे वाह रे वाह, आ जाओ आ जाओ आ जाओ। अल्लाह इसे कहता है झकास लस्सी वाले से खतरनाक। ये भी एंटीक है, मस्त चाय। ओ चोरगे साहब इधर चाय लेने के लिए आओ, बाद में मैच हो जाएगी। राव चाय पीना ही चाहिए यार, ऐसी खतरनाक। आपले जबरदस्त दादा, आपलं हार्दिक स्वागत। मस्त वाघ म्हातारा झालाय, परंतु आज ही ऍक्शन खतरनाक है। हो जा बल्ले बल्ले। हाँ? अरे ऐसा जवानी का जो रेस का घोड़ा अलग होता है और उसके बाद जो धड़कन आती है ना वो अलग है, वो इम्पोर्टेंट है। नागोरी बोला तो बोला बनाओ। चलो बाबा, कुंडेवाल टीम क्षेत्ररक्षण लगाओ, अंतिम दिन है। और अभी अंपायर सही है दोनों, एक बॉडी से मोटो है तो एक पतला है। हाँ मोटू पतलू, लेकिन ये अंपायर शाकाहारी है, ध्यान में रखो। इनको सब्जी लाने का और उनको बिंदास। हाँ हमें एक नागोरी चाय दो और तुम क्या पियेंगे? मट्ठा पियो, सफेद में मजा है, पियो। चलो मैच की शुरुआत कीजिए चोरके साहब। शैलेश सर तुमको चाहिए क्या कुछ? बाद में नहीं, नागोरी वाला गया ना दोबारा आएगा नहीं। सुंदर या खूबसूरत चिंतपाड़ा का मैदान, सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत। हंसी मजाक के साथ हम चल रहे हैं और यही एक तजुर्बा है हमारा। लेकिन सिग्नल हरी झंडी, पहली गेंद, गेंदबाजे समाधान काटकरी, सामने अजित मुंगाजी। मुंगाजी स्वीप करने का प्रयास किया था, घुटने टेक कर, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं है। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। और जहां उमेश भाई स्पर्श नहीं, वह मजा नहीं। स्पर्श थोड़ा सा तरी होना मांगता है, गेंद बल्ले की भी स्पर्श नहीं हुआ है। दूसरी गेंद समाधान और ये उड़ाया, खिलगिल चंपा, खुश हुए रंबा।
इस बीच समाधान कातकर की तीसरी बॉल, मैंडेटरी पावर प्ले चल रहा है, 60 का टारगेट है। मुश्किल नहीं है लेकिन आसान भी नहीं, आसान है लेकिन मुश्किल भी है। क्रिकेट है। कल हमने भातान में पूरे सभी मैचेस 11 मैचेस किए, एक मैच ऐसी कमजोर नहीं हुई। आखिरी गेंद और आखिरी दो गेंद तक आई मैच। ये स्वीप एक बार फिर से घुटने टेक कर मारने का प्रयास, लेकिन ये कतकरी की गेंद बहुत ही बढ़िया। 3 गेंदें खत्म हो गई है। छोटी डिलीवरी और जड़ में फेंकी हुई गेंद थी, गली के क्षेत्र में गेंद चली गई है। एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ वर्चुअली टीम का स्कोर पहुंचा है 7 बगैर नुकसान पे। अजित मुंगाजी खेल रहे 7 पे और आप सूरज मुंगाजी स्ट्राइक के ऊपर। मुंगाजी बंधु मैदान के अंदर है। समाधान काट करेगी 5वीं डिलीवरी, पहला मिनट पावर प्ले। 2 खिलाड़ी गज के बाहर है, बाकी अंदर है। क्या नागौरी का आवाज आ रहा है, पक 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 और गेंद भग भग बार। एलिवेशन नहीं मिला है और इस प्रकार शानदार कैच मेरे हिसाब से मिड विकेट के क्षेत्र में लिया और पहला झटका कैच लपक लिया संतोष कातकरी ने और सूरज मुंगाजी अंडा लेके ड्रेसिंग रूम में वापस। और देखिए संतोष कातकरी ने सुंदर कैच लपका। सामने ये हाईवे और ऊपर से हेलीकॉप्टर से हमारे मेहमान आ रहे हैं। हेलीकॉप्टर में डरो मत जवान साहब और चौरगे साहब, पहला अंतरराष्ट्रीय विमानतल हो जाएगा ना, मैं तुम्हें लेके जाएगा दोनों को, ये मेरा शब्द है। इन 2 अंपायर को मैं विमान में बैठकर एक राउंड मार के आएगा। अरे सपना देखने में है क्या। दोनों हंस रहे। 7 पे स्कोर। नहीं बल्लेबाज रोहन मुंगाजी, वो अच्छी बॉल और आउट, कॉट बिहाइंड। आवाज मेरे कानों के अंदर आई, बल्ले का बाहरी किनारा लगा। कल भी मैंने भातान में बोलता, हफ्ते में 3 बार मैं कान साफ करता हूं। और आउट, दूसरा झटका। गुड बॉलिंग समाधान कातकरी। इस ओवर में 7 रन देके 2 सफलता हासिल किया। क्या पैनापन गेंदबाजी में, धारदार गेंदबाजी, कमर तोड़ की है और 2 विकेट चलता कर दिया। थर्टीन पे स्कोर। 24 के साथ खाता ओपन किया
अजित मुंगा जी, व्हाट अ शॉट। इस बार गेंद हवाई यात्रा पे चली गई है, बिना टिकट निकल के 6 रन। और अजित मुंगा जी बिल्कुल सही लय में आए हुए जोरदार ठोकम ठोक कर रहा है। 19 पे स्कोर जा चुका है, 2 विकेट के नुकसान पे ओले टीम का स्कोर है। अभी तक जीतने के लिए मेरे हिसाब से रन चाहिए 41। इकतालीस चाहिए। हमारा गणित परफेक्ट है। गुरुजी पहले ही मुझे खड़ा करते थे स्कूल में। चला पार्टनर कॅप्टन आणि त्यांचे अपोजिट आहे महागणपती चिरनेर। चला दोन्ही कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी या। और शुभम केनी हमारे चश्मा बेस्मा टक कोई है क्या? बस सुई में से धागा डालने का। 19 स्कोर। बोलो दिवेश, हमारे मुनकर साहब, उनका हार्दिक स्वागत। आइए मुख्य आयोजक, आयोजक ऐसे ही चाहिए कड़क। 19 स्कोर और अनिकेत की अगली बॉल है। इस बार लॉब किया गेंद को सामने, सामने पैरेलल छपाट छक्का। मोटे मोटे छप्पर फाड़ करो। स्कोर 25-25। इस बार और पिच बॉल है, हवा में कैच इट, और इसी के साथ बड़ी मछली अब जाल में फंस गई। फंसाया अनिकेत कातकरी ने, कह दिया जब तू मार रहा था तब मैं देख रहा था, अब बारी मेरी है। एक सिर दर्द था अजित मुंगा जी मैदान के अंदर, उसे ही चलता कर दिया और इस बार रात की सांस ली होगी कुंडेवाल टीम ने। 25 लॉस ऑफ 3 लीजिए। हमारे अच्छी है साउंड सिस्टम, हमारे डीजे मास्टर भी मौजूद है। पार्थ मुंगा जी मैदान के अंदर 25 रनों की दमदार पारी खुद अजित मुंगा जी की। गुड बैटिंग अजित। 20 पर इवेंट की है शानदार क्लैरिटी। ये लोग जहां जाते तंबू गाड़ देते डायरेक्ट। यस, कवर के क्षेत्र में हल्के हाथों से सिंगल मिलेगा जरूर, और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे 26-26। 34 चाहिए जीतने के लिए। इस बार 18 बॉल में 18 चेंडू 34 धावा। तुम्हारा स्पंज का आवाज अच्छा आता है। नागौरी चाय और नागौरी ताक सही। चश्मा देखे कैसे उल्टी, आदमी सीधा लेकिन पीछे चश्मा उल्टी, खूबी है। हाँ, आगे भी है पीछे भी है। शैलेश चौहान साहब देखिए, दोनों टांगों के बीच का अंतर देखिए, कोई भी पास हो सकता है। खुद हंस रहे, ऐसे कोई बात आती है ना तो उन्हें गुदगुदा ज्यादा होता है, मुझे मालूम है, क्योंकि मटेरियल ही वैसा है। 26 स्कोर 26। फुल टॉस, गेंद बाहर है। मैंने कह दिया ना, ये देखिए
चाय वाले हमारे लगभग देखा जाए नागौरी चाय को कह दिया क्या है कमर के ऊपर ना, तो देखो ऊपर कौन देखने वाले हैं, अजय करता। एंटेड ग्रुप आयोजित शुभम किन साहेब यांना माझ्यातर्फे शुभकामना। अथांग सागर काय कामाचा छोटासा जरा भागवतो तहान। शुभम केनी क्रिकेट मैद आहेत महान, त्यांना नागोरीचा कोटी कोटी सलाम। चमकते हुए सितारे, चमकते हुए सितारे, रायगढ़ की शान हो तुम। कैसे कहो शुभम केनी साहब, आप इंसान है कोई भगवान है तुम। डु 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 डु। मस्त शुभेच्छा दिलात, आपल्या मनापासून आम्ही अभिनंदन करतोय, पण अशा ना बोला बिल फील्ड मध्ये असं ती आपली मजाक आहे। नक्कीच आपण बिल त्यांना कळवा किती झाले ते। दोस्ती काफी उधारी सी माफी। हाँ स्कोर 39, पहले त्यांचे पैसे द्या। और ये चरण की संभावना है क्या, क्या कैच है, ये कैच है, इसका मतलब बल्लेबाज चलिए घर के अंदर आराम करने के लिए। लेकिन स्कोर हो चुका है 39, विकेट मैदान से बाहर चलेगी 4 और नए बल्लेबाज आए हैं इस बार देखा जाए प्रशांत मुंगा जी। 21 की जरूरत है। नागौरी चाय, नागौरी ताक बहुत ही बढ़िया, और गाड़ी जो है वो सही बनवाई। सन्माननीय विजयजी भुईर यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर या। चिंचपाड्याचे अगदी हीरा म्हणून ते प्रसिद्ध आहेत, त्यांना विनंती असेल या मंचावर। बैकफुट जाकर पुल कर दिया गेंद को, सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे 40। जीतने के लिए 20 चाहिए। रुचित हमारे ऑपरेटिंग का काम कर रहे हैं, बाल बिल देखिए कैसे, और एक ऐसा ऑपरेटर नहीं है जिसका धागा कहीं नहीं है, परफेक्ट काम है सभी का। और एक बार फिर से इस बार देखा जाए ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट है, सिंगल जरूर मिलेगा। और दूसरा, और ये दूसरा खराब से त्रिक्षण, दूसरा रन पूरा कर दिया 2 के साथ 42। 42 ओवली टीम का स्कोर, 4 विकेट के नुकसान पे 18 चाहिए आने वाले 12 बॉल में। प्रत्येक ओवर के पीछे 9 का रिक्वायर्ड रन रेट है, लेकिन 18 रन किस तरह से इकट्ठा करेंगे। आप सभी लोग देख रहे श्री काल भैरव ट्रॉफी 2024 का ये खूबसूरत आयोजन नियोजन एंटी ग्रुप के माध्यम से। लेकिन चलते बास
और हमारे रोशन भोपी जी खुद ड्रिंक लेके मैदान के अंदर गए तो उनका हार्दिक स्वागत। शाबाश। 42 स्कोर। पानी चाहिए उतना पियो, कोई रिस्क मत लो। नेक्स्ट मैच है, इस बार देखा जाए महागणपति चिरनेर बनाम उनके अपोजिट जो टीम है पाटनोली, तो दोनों कप्तानों को सूचित है कि टॉस करने के लिए आइए। नागौरी मामा आपका बिल हुआ, बस 32 से खोल दिए तो मैं समझ गया काम परफेक्ट है और होना ही चाहिए, मेहनत है उनकी। एक को मैंने ऐसा ही बोला कि 32 से खोल, तो दूसरा बोले 32 से क्यों बोलते, उसको क्या बोलता है, 32 ही बोलता है ना। समाधान कातकरी कोटे का दूसरा पारी का तीसरा और बैकफुट जाकर इस बार पुल करने का प्रयास किया था। शॉट मजबूती का नहीं, ये सिंगल मिलेगा। गुड फील्डिंग। लॉन्ग ऑन के फील्डर ने वाइडिश मिडान के क्षेत्र में आकर गेंद को फील्ड किया और एक सिंगल के साथ उमेश भाई स्कोर पहुंचा है 43। और टॉस कीजिए शुभम भाई। हाँ, दोनों कप्तान नहीं आएंगे तो मुकाबला 4 ओवर का। इसका मैं इस्तेमाल करता हूं। ये तेरा दिमाग है ना वजीर के जैसा है, परफेक्ट। नहीं आएंगे तो 4 ओवर का मुकाबला। हमारे मान्यवर जो है हीरा भाई बहुत अरे चिकना आदमी है, अगर घूम सकते हैं ना बाजार में तो कई बार हीरा भाई आओ, क्या ताकत है उसकी। और ये घूम के खेलने का प्रयास किया था। मार, तू भी मार। नहीं 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 नहीं, तू भी नहीं, अभी मत। क्या तुम्हारा दोनों का निशाना है ना, तुम बचपन में थोड़े कंचे कम खेले। गोटी ने जिसे हम कहते पहले कैसा होता था, उसका आवाज आता था टंग, मजा आता था। अभी वो जमाना गया है, लेकिन निशाना परफेक्ट लग जाता सटीक तो करीबी मामला होने वाला था। लेकिन फिलहाल इस बार देखा जाए स्कोर पहुंचा 45। 4 विकेट के नुकसान पे जीतने के लिए 15 रनों की जरूरत है आने वाले 9 गेंदों में। ये वाइड गेंद है, ये खराब गेंद है, ज्यादा बाउंस आई। चौहान साहब ने सूचना करो और समाधान कातकरी अगली बाउंसर सावधान। चिरने टीम आ गई है और पाटनोली टीम आई है, तो दोनों का हार्दिक हार्दिक स्वागत। विनती हमारे आयोजक कर्ताओं को कि टॉस कीजिए। और जोरदार प्रहार करने का प्रयास। सही गेंद थी, सही चवन्नी पे गेंद थी और परफेक्ट ये बॉल थी। और आखिरी इस ओवर की मेरे हिसाब से 2 गेंदें शेष, 8 में चाहिए 14। लगता है फाइनल 4 बजे ही खत्म हो जाएगी, ऐसा परफेक्ट नियोजन चल रहा है। आज संडे तो डरने की बात नहीं है, डर गया और मर गया। लेकिन सिंगल चुराया, एक दूसरे के लिए भाग रहे, खतरा। ओ चौहान साहब, मामला क्या है? यस, उन्हें कहते पॉपिंग क्रीज के अंदर बल्लेबाज सुरक्षित पहुंचे। तर विजय भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या सामन्याचा टॉस करून घ्या। पाटणोली वर्सेस चिरनेर, सामना 5 षटकांचा। टॉस जिंकलाय महागणपती चिरनेर। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। 43-43 और 7 में 12 चाहिए। शॉर्ट ऑफ लेन जरूर है और इस बीच यहाँ खिलाड़ी मैदान से बाहर। विकेट नंबर 5वां ड्रेसिंग रूम में कॉर्डन बोल्ड। 7 में 12। अब ये 7-12 किसके ऊपर होगा देखना पड़ेगा। कमांड जी। नागौरी जय हो। संदीप होटल जी यहाँ से प्रस्थान करें, 4 बजे आएंगे।
तुम्हारे भी नखरा भी बहुत है अभी है। चश्मा ऐसे घुमा के मुझे दिखाया, इसे कहता है शेर बूढ़ा हो गया, लेकिन वो घास नहीं, वो मांस सिखाएगा। अशी माणसं आपल्याला सगळी भेटतात सेम, आणि यांना वाटतं आम्ही मात्र एक वेळ येऊन बघा पार्टी समजेल काय असते ते। टुकटुकला कोण विचारत नाही, गेला जमाना पहिला। हाँ गौतमी पाटिल आज आने वाली है, जाने का? ओ गौतमी की नहीं है, ऋतिक की है। दो सारी एक की चादर दूसरे को क्यों दे रहा है? 48। हाँ गौतमी का ऐसा ही साड़ी का ऊपर का है ना, वही है। आज आएगी ओले में, नहीं क्या रे ओले ओले क्या प्रॉब्लम हुआ? जान दो, हमें क्या करने का है। हम तो उन्हें यूट्यूब के ऊपर हमेशा देखते रहते हैं। वो जो बोलते हैं पाउंड एक्सचेंज कर दिया ना, परफेक्ट यार, मेरा दिल बहुत करता है। क्या ये बॉल नो बॉल, खराब गेंद, और आखिरी गेंदबाज है संदीप भोईर। आप 6 बॉल 11 रन। अरे अंपायर के दिन में चेहरे प्रफुल्लित लगते उमेश भाई, रात में थोड़े से मुरझा जाते हैं चेहरे रात की बात अलग होती है। और इस बार फ्री हिट गेंद है और गेंद चलेगी लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। बढ़िया से रक्षण, मिलेंगे 2 गेंद 2 रन, और 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे स्कोर पहुंचा है 51-51। और जीतने के लिए फिलहाल आप देखना पड़ेगा आने वाले 5 बॉल में 9। मिक्सर सही है तुम्हारा, और एक मॉनिटर होता ना तो अच्छा होता। 51 स्कोर, ये खराब गेंद है, ये वाइड है, स्कोर 52। और जीतने के लिए चाहिए 5 में 8। उमेश भाई की ये बॉल टू बॉल डिटेल जो है वो कागज के ऊपर सही है। अभ्यास कितना है संयम, प्रेम के बारे में तू बस श्री कृष्ण का फोटो रखता है, एक बार राधा का भी रख, कैसा मजा आ जाएगा। 52 फुल टॉस और कैचेट, चलिए तोहफा, हथेली से गेंद उड़ गई सीमा रेखा के बाहर, नंबर 6। और इसी बीच स्कोर आगे बढ़ता हुआ है 52 और 6 58। जीतने के लिए 2 रन चाहिए, ओनली टीम 1 शॉट। डीजे कमान चार में 2 रन चाहिए। शानदार छक्का इस बार देगा प्रशांत मुंगाजी, और यहां सिंगल चुराया, और एक सिंगल के साथ बल्ले से आ चुके हैं। स्कोर लेवल उमेश भाई संयम क्या क्या, संयम दिमाग सही चलाता है, भगवान श्री कृष्ण का फोटो रखता है, उससे कहता है तू ही मेरा दाता है, तू भी सब कुछ है। और उसे मालूम है जो भगवान श्री कृष्ण के साथ जो राधा थी वो भी उनके साथ है, लेकिन वो चर्चा है उनकी, मैं समझ जाता हूं क्या है। आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल, जीतने के लिए 1 रन चाहिए, और हासिल किया विनिंग शॉट खेला बल्लेबाज। यहां देखा जाए तो साजन मुंगाजी ने मैच को जीता, ओले टीम ने परास्त कर दिया कुंडेवाल टीम को। हार जीत क्रिकेट के हिस्से, हार्ड लक कुंडेवाल टीम, प्रयास अच्छा किया, प्रयत्न